आपण आता महाराष्ट्रातले जे 360 तालुके आहेत तर त्या 360 तालुक्यापैकी जो मंठा आणि परतूर जो विभाग आहे तर हे 288 जे आमदारासाठी जे परिक्षेत्र असतं तर त्यामधला जो एक परिक्षेत्र आहे मंठा आणि परतूर. तर या मंठा आणि परतूरमधल्या जिल्हा परिषद सर्कल जो आहे हा एरिया आंबा सर्कल आणि हा जो आपण बघतोय तर हा वाटूर फाटा आहे. तर वाटूर फाट्यामधल्या काही आपल्या नागरिकांना आपण काही गोष्टी विचारणार आहोत. कशा प्रकारचा इकडे विकास झाला का किंवा लोकसभेला कोण उमेदवार राहणार आहे, कोणत्या पक्षाचा उमेदवार राहणार आहे, विधानसभेला कोणत्या पक्षाचा उमेदवार राहणार आहे, या सगळ्या गोष्टीचा आपण आढावा घेणार आहोत. तर त्या बाबतीत आपल्याला थोडक्यात आपण माहिती विचारून घेणार आहोत की आता या गावचे नागरिक या आंबा सर्कलचे जे नागरिक आहेत ते आपल्याला आणखी वाटायला साधणार आहेत. तर आम्हाला हे थोडं सांगा तुमच्या इकडे जे आता कारण हायवेवर आहे जालना जो हायवेवर हा फाटा आहे तर तुमच्या इकडे जे आंबा सर्कलमध्ये विकास कामे रोड वगैरे कशा प्रकारचं आहे त्याच्याबद्दल काही व्यवस्था नाही. दुसरी गोष्ट लाईन रेल्वेचे जंक्शनला वॉटर काहीच नाही. त्याच्यानंतर राष्ट्रवादीचाच उमेदवार यावेळेस घ्यायला पाहिजे. साहेब मी तुम्हाला एक विचारतो की जर आता यावेळी जर काय राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची युती झाली तर याच्यामधलं तुमच्या मतदारसंघात जेव्हा फिरलो तर 2 लोकांची नाव येतात. त्याचे जेतले साहेब म्हणून एक येतात आणि दुसरं राजेश राठोड म्हणून त्यांचं नाव येतं. तर एक बंजारा उमेदवार म्हणून राजेश राठोडला तिकीट मिळू शकते किंवा जेतले साहेब त्यांना तिकीट मिळू शकते जर युती झाली तर काँग्रेसचं कारण की 4360 मतं पडलेली मागच्या विधानसभेला. याच्यापूर्वी पण विधानसभेला ते निवडून आलेले अपक्ष म्हणून. तर बघा अशा प्रकारच्या विधानसभेचं आपल्याला कोड वगैरे दिलं तर तुम्हाला एक विचार इच्छित होती कशा प्रकारे स्टँडिंग MLA आता लोणी साहेब आहे त्यांनी काम वगैरे कशा प्रकारचे केले तुमचं मत तुमचं नाव सांगा. मैं तेज बोलिए, तेज शोर ज़्यादा हो रखा है, तेज बोलिए. हेलो आवाज आती पण तुम्हाला एक प्रश्न मी विचारतो तशा प्रकारचं हे लोक समजा आमदार वगैरे होतात किंवा खासदार वगैरे होतात तर जे आश्वासन वगैरे देतात तर ते आश्वासन या लोकांनी पूर्ण तुमच्या इकडे केलेले असं तुम्हाला वाटतं का? काय बोलले होते तुम्हाला? लवकर लागतात म्हणून सांगणार यायला शेतीचे पैसे नाही दिले, शेतकऱ्याचे पैसे नाही दिले इधर आना भी ठीक है, इधर आना भी मुझे बात सर एक प्रश्न तुम्हाला विचारतो तुमचं नाव पण सांगा. आता मागच्या विधानसभेचा जर काय आपण आढावा वगैरे घेतला तर एक इंडिपेंडेंट म्हणजे अपक्ष उमेदवार अविनाश चव्हाण म्हणून उभा होता. त्यांना 24,500 वोटिंग जवळपास मिळालेली. तर ते उमेदवाराच्या बाबतीत काय तुमचं मत काय आहे? सर उमेदवाराच्या बाबतीत असं आहे की आमच्या इथं लोणीकरशिवाय कोणतीही सीट लागत नाही. लोणीकरच आमदार होणार, लोणीकरच खासदार राहुल भैया खासदार होणार आणि भाजपचाच उमेदवार निवडून येणार आहे. आणि ही भाजपची हे आहे भाजपचा बालेकिल्ला मानला जातो मंठा परतूर. तुमचं बघा आपण त्यांची एक चांगल्या प्रकारे त्यांनी आपल्याला उत्तर दिले. एक मी त्यांना प्रश्न विचारू इच्छितो जर शिवसेना आणि बीजेपीची युती झाली आणि बीजेपीला जर काही सीट नाही सुटली तर शिवसेनेचा उमेदवार कोण रिंगणामध्ये आहे ते सांगा. शिवसेनेला तिकीट भेटणारच नाही आहे, भाजपला तिकीट भेटणार आहे आणि खासदारकीला राहुल भैया येतात आणि आमदारकीला कोणराव लोणीकर आहे. म्हणजे त्यांचे चिरंजीव लोकसभेला उभे राहणार आणि विधानसभेला उभे राहणार. जालना जिल्हा आहे आम्हाला लोकसभा परभणी त्यामुळे आमच्या आम्हाला खासदार परभणी म्हणून जातो. त्यामुळं विकास आमच्या शिवसेनेत काय झालेलं नाही. त्यामुळं आम्ही शिवसेना टाळणार आहे.
आमच्या मतदारसंघामध्ये. अच्छा. मला एक सांगा पुन्हा की जशा प्रकारची इकडं दलित आघाडी वगैरे असते, जसं आपला SC समाज आहे, ST समाज आहे, या लोकांकडे जशा प्रकारचा मुस्लिम समाज आहे, या लोकांकडे जे आमदार वगैरे आहेत, खासदार वगैरे लक्ष देतात का, त्यांची कामं वगैरे करतात का? लोणीकर साहेब सगळ्या मुस्लिमांकडे सगळ्यांकडे चांगल्या स्वभावाने बघतात आणि सगळ्यांची एक मतं घेतात आणि त्यांचं म्हणजे असं आहे तेच ते म्हणेन ते पूर्व दिशा आहे इथं परतूर मंठा तालुक्यात, कारण की फार मोठे कामं चालू आहेत त्यांचे. शेगाव पंढरपूर हवे आहे, वॉटर ग्रीडची योजना आहे, मराठवाड्यासाठी वॉटर ग्रीडची योजना आणलेली आहे त्यांना राहुल भायांना, बबनराव लोणीकरांना. आणि लोणीकर साहेबच समोर आमदार आहेत आणि राहुल भाया लोणीकर मंत्री होणार, खासदार होणार. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की जर शिवसेनेला सूट जेणेकरून सुटली तर या शिवसेनेचा उमेदवार कोण इकडे गंभीर आहे की तो उभा राहू शकेल, हा प्रश्न तुमचं मत त्यांच्याबद्दल कसं आहे? चांगलं आहे, उमेदवार चांगला आहे. तुमचं नाव सांगा. बोलतो म्हणजे बोराडे म्हणजे जवळपास 20 वर्षापासून काम करते शिवसेनेचं आणि तो म्हणजे माणसांना जपला मराठा समाजासाठी, सुवर्ण समाजासाठी, पण तो माणूस ह्याबारीची 100% घेणार म्हणजे येणार, त्यांना उभा राहा. बघा, आपण जर काय शिवसेना आणि बीजेपीची जर काही युतीच्या बाबतीत माहिती घेतली तर इथं मी असा प्रश्न विचारलेला आहे की जर बीजेपी आणि शिवसेनेची युती झाली आणि शिवसेनेला सीट जर सुटली तर इथं या इलाक्यामध्ये नाव येते बोराडे साहेबांचं, की त्यांचं म्हणणं आहे की जर बोराडे साहेब इथं उभे राहिले तर फरक पडू शकते, अशा प्रकारचं जनतेचं बोल आहे. भाऊ तुम्ही बोला, काय बोलायचं, नाव सांगा. माझं नाव शुभम आहे, मी भारतीय जनता पार्टीचे विद्यार्थी आघाडी तालुका अध्यक्ष. सर, जे 70 वर्षाचा बॅकलॉग होता, जे 70 वर्षात जे विकास झालेला नव्हता आमच्या मतदारसंघात, जे बारामतीकडे पाहिलं जातं, ते लोणीकर साहेब निवडून आल्याच्या नंतर परतूर मंठ्याला बारामती करू असं त्यांनी सांगितलं होतं आणि त्यांनी ते त्यांच्या याच्यावर शब्दावर सत्यवचन केलेलं आहे. 176 गावाची वॉटर ग्रीड योजना करून परतूर आणि मंठा तालुक्यातील गावांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचं फिल्टर दिलेलं आहे. त्याच्यानंतर आता नव्याने 95 गावाचे खडकपूर्ण धरणाहून आपण 3 सर्कलसाठी नेर, सेवली आणि तळी ह्या सर्कलसाठी 95 गावातून आपण आता वॉटर ग्रीड योजना केलेली आहे. शेगाव पंढरपूर रोडचं काम शेतकऱ्याचे पैसे नाही ऐकून घ्या. त्यानंतर सर दुष्काळामधून मंठा तालुका हा वगळला होता. लोणीकर साहेबांनी पाठपुरावा करून ते जे वगळलेले मंडळ होते पूर्ण मंठा तालुका हा त्या दुष्काळामध्ये आणला आणि त्यांना याचं होतं दुष्काळाचं मिळून दिलं. 25-15 अंतर्गत पर्यटन गावामध्ये सिमेंट रोडचे कामं चालू आहे. त्यानंतर आताच आपण मुलींसाठी सामाजिक सभागृह म्हणजे आपण चालू केलेलं आहे. आणि त्यानंतर अजून जे प्रत्येक तांड्यावर माझा तांडा गुळकंदाण आहे, माझ्या तांड्यावर 70 वर्षापासून रोड नव्हता आणि माझ्या आमदाराने एका तांड्यावर रोडसाठी खडी जी टाकलेली होती ती खडी त्यांनी उचलून नेली माझ्या आमदाराने. मी सांगून लोणीकर साहेबांना सांगून जे रोड होता तो रोड मुख्यमंत्री मधून घेतला आणि जे हे रोड होता तो नेर, सेवली, खांबेवाडी, शिवनगर आणि हायवेला जोडून दिलं. त्याचबरोबर बघा, छानपैकी त्यांनी उत्तर वगैरे दिले. आता मी पैसे नाही आले, तुम्ही एवढे मोठे लोक आहेत, समजा एक लाचचा माझा प्रश्न आहे, जर बीजेपी आणि शिवसेनेची युती वगैरे झाली आणि तुम्ही बोलता तसं लोणीकर साहेबांना तिकीट मिळाली आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाली, जर त्याच्यामध्ये राजेश राठोड हा बंजारा बहुतेक एरियामध्ये बंजारा समाजाचा कॅन्डिडेट डावलला गेला आणि जेटल्या साहेबांना तिकीट मिळाली, तर हे 2 लोक इथं 2 लोक फाईटमध्ये राहणार आहे. तर या 2 लोकांमध्ये बंजारा समाजाचा जर काय अपक्ष उमेदवार राहिला किंवा भारिप बहुजन महासंघाचा जर काही व्यक्ती इथे उभे राहिला तर काय फरक पडू शकतं? सर, राजेश राठोड यांना जर काँग्रेस पक्षाने तिकीट नाही दिलं तर ह्यावेळेस 95% समाज हा बबनराव लोणीकर यांच्या पाठीमागे राहणार. म्हणजे याच्यामध्ये त्रिमात्रही शंका नाही. लोकांच्या भूलतापाला न बळी पडता बंजारा समाज हा लोणीकर साहेबांच्या पाठीमागे राहील. राजेश राठोडला तर नाही भेटू आणि लोणीकर साहेबच निवडून येणार आणि लोकसभेसाठी राहुल भाई आहे. आणि जरी युती जरी झाली तरी पण युतीला आम्ही जो उमेदवार देते शिवसेना भाजप मिळून तो उमेदवार आम्ही स्वीकारू. बरं, मी एक प्रश्न विचारतो. जशा प्रकारे तुम्ही आता बोललात खूप छान वाटलं. तर तुम्ही बोलता की जर इथं बंजारा कॅन्डिडेट आपण उभा राहिला तर आम्ही लोणीकर साहेबांना मतदान देऊ, तर मागच्या वेळेस तुम्ही 24,500 मतदान झालं कुठून? त्याच्या बाबतीत खुलासा सर, मी तसं नाही म्हटलं. जर राजेश राठोडला काँग्रेसनं अधिकृत उमेदवारी जर नाही दिली
तर त्याचा फटका काँग्रेस पक्षाला 100% बसणार. कारण 100% याच्यामुळे घडणार की बंजारा समाजाचं राजेश राठोड हे आमचे चांगले मित्र आहेत, स्नेही मित्र आहेत आणि आमचा संबंध पण आहे. पण राजेश राठोड हे पक्षामध्ये त्यांचे वडील ते आजपर्यंत 70 वर्षापासून काम करतात. जर त्यांना काँग्रेस पक्षानं उमेदवारी नाहीच दिली तर त्याचा 100% फटका हा काँग्रेस पक्षाला भेटणार म्हणजे भेटणार. त्यावेळेस जर मला पुन्हा एक दुसरा मी प्रश्न विचारतो तुम्हाला, कारण तुम्ही एक आडे आहात, बंजारा आहात. तर मागच्या वेळेस अविनाश चव्हाणला 24,000 भारतीय मतदान झालेले. जर अविनाश चव्हाण पुन्हा उभा राहिला अपक्ष किंवा त्यांनी जर काय भारतीय तर फाईट देऊ शकतं. तर अशा प्रकारचं त्यांनी जर काय भारी बहुजन महासंघाचं जर काही तिकीट घेतलं किंवा शिवसेनेने जर काय कॅन्डिडेट निवडला तर कसं होऊ शकेल? सर बघा, हे कसं झालं, मागच्या वेळेस राजेश राठोड यांचं नाव अंतिम यादीमध्ये काँग्रेस फायनल होतं. पण काही लोकांनी तिथं राजकारण करून पैसे देऊन त्यांचं नाव म्हणजे इकडे पैसे चालतात. नाही वरी त्यांनी काहीतरी खालीवरी करून ते नाव डावलं. नाही होतं ना, झालं ते काँग्रेसमध्ये होतं, बाकीकडे होत. राजेश राठोड यांचं तिकीट डावलं म्हणून बंजारा समाजाचा जो रोष होता तो रोष म्हणून त्या काँग्रेस पक्षाला दाखवण्यासाठी आम्ही सर्वांनी सगळ्या समाजाच्या लोकांनी ते अविनाश भाऊ चव्हाण जे पायगावचे त्यांना त्यांची टीव्ही निशाणी होती, त्या टीव्ही निशाणीला जवळपास 23,000 लोकांनी वन वे मतदान दिलं. 1 रुपये पैसे न घेता बिन वन वे मतदान दिलं आणि त्यावेळेस सगळ्यांच्याच पायाखालची वाळू सरकली. पण तरी पण तेवढं हे असताना सुद्धा बबनराव लोणीकर हे निवडून आले. त्यावेळेस ते आपले समाज होते, बंजारा समाज होते. हा होते ना बंजारा समाज. का मतदान नाही केलं तुम्ही? नाही ना, का मतदान नाही केलं? वरतूर म्हणतात सर, वरतूर म्हणतात तुम्ही थोडं आम्ही का मतदान नाही केलं? सर्व समाज आमचा आप थोडं ओबीसी तर आम्ही चव्हाण सगळं भेटलं आणि त्यांना मतदान केलं. जेवण कोण आहे? मला थोडक्यात सांगा की आपल्या जे इकडं हे आपले सर आता थोडक्यात इकडची माहिती देणार आहे. तर तुमचं नाव सांगा आणि बिनधास्त बोला, तुम्हाला काय बोला. माझं नाव एकनाथ दत्ताराव आहे. बरोबर आहे. क्लास रहिवासी. तर काय सांगायचं, येणाऱ्या काळामध्ये तुम्ही कोणत्या उमेदवाराला लाईक करता, कोणत्या प्रकारे झाली अगर न झाली, राष्ट्रवादी काँग्रेसची झाली अगर न झाली, मागच्या 60-65 वर्षात जे काही झालं नाही मतदारसंघात यावेळी आमच्या मंत्री महोदय बबनराव लोणीकर यांनी ते करून दाखवले. जसं की मराठवाडा म्हणजे महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये पहिली वॉटर ग्रीड जी की 176 गावासाठी ती लोणीकर साहेबांनी आणली. काल 92 गावाची जी वॉटर ग्रीड खडकपूर्णा नदीवरून तिचं उद्घाटन झालेलं आहे आणि आज काल 62 गावाची वॉटर ग्रीड म्हणजे मराठवाड्यासाठी ही 62 गावाची पालमची वॉटर ग्रीड काल लोणीकर साहेबांनी तिचं उद्घाटन केलं आहे. दुसरी गोष्ट अशी गोष्ट आहे, मतदारसंघाचं नाही, मंत्री महोदय जे आहेत महाराष्ट्राचं म्हणजे तालुक्यासाठीच नाही तर पूर्ण महाराष्ट्रासाठी त्यांचं आज योगदान आहे जे मागच्या 65 वर्षात कुणीही केलं नाही. दुसरी गोष्ट अशी सर की आम्हाला शेगाव ते पंढरपूर हा जो दिंडी मार्ग त्यांनी दिला आहे शेतकऱ्याच्या पैशाचा असा विषय सर 1972ला 1972ला जो बैलावर झालेला सर. मला एक म्हणायचं, ज्यावेळेस दुष्काळ पडला थांबा साहेब, ज्यावेळी 1972ला पुन्हा परत तुमच्या त्यावेळी हा जो पहिला रोड जो केलेला होता त्याचे पहिले पैसे पहिलंच ते काय 7-12 रोड दाखवलेलं नाही. पहिल्या सरकारचं काम येते त्यांचे पहिले ज्यावेळी ते काम झालेलं आहे त्यावेळी पैसे दिले हे त्या सरकारचं काम आहे. आणि आता जे नवीन जो रोडसाठी जागा घेतलेली त्याचे पैसे तर सरकारने देऊ पर्यंत देणारच आहे ना. सर बघा, एकदम छान बोललेले आहे.